नमस्कार मंडळी, आज एक नवीन पदार्थ करणार आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे. ओके, सांगली सातारा त्या साईडला, सोलापूर साईडला केला जातो. ॲक्च्युली तिखट तोंडाला काही चव नसेल तर हा प्रकार केला जातो. ॲक्च्युली त्याचा रस्सा आहे तो मटणाच्या रस्सावानी चिकनच्या रस्सावानी लागतात बोलतात. सर्दी यातून थोडंसं कमी होतं ह्याचा थोडंसं याची आमटी पिल्यानंतर. तोंडाला काही चवी नसेल तर तुम्ही करून खाऊ शकता. याला चकुल्या बोलतात, वरणफळं बोलतात, लहान मुलं पण खूपच खातात. हा डाळीमध्ये शेंगदाण्याच्या मध्ये खोबरं लसूण कोथिंबीर जिरे वाटून केला जातो, छान लागतो. आणि भाजी काही नसेल घरात तर पर्याय म्हणून करू शकता. संध्याकाळच्या वेळेलाही करू शकता. संध्याकाळच्या वेळेला केलं तर छान लागतं, पण हे दुपारी केलेलं आहे मी तुम्हाला व्हिडिओ शूट करण्यासाठी दिसेल आहे. संध्याकाळच्या वेळेला ते पापड लोणच्याबरोबर हा पदार्थ खाऊ शकता, खूप छान लागतो. भाजी करायची गरज नाही, भात करायची गरज नाही, आमटी करायला कणिक मळायची आणि ह्याला चकुला बोलतात. मी सांगली जिल्ह्यातली असल्यामुळं त्या साईडला तर हे चकुल्या करायच्या आहेत. चकुल्या बोलतात त्याला. मी कशी करते ते तुम्हाला मी दाखवतात आहे. ओके, ठीक आहे. बघा, मी आता चपातीची कणिक मळली होती आणि ते लाटत आहेत. त्याच्या कापण्या कशा करतात, काप कशी करतात त्याचे करत आहे. मी तुम्हाला अजून बोलत असताना व्हिडिओ करत असताना मी केलेलं आहे. हे बघा, हे बघा मी कापून ठेवलेला एक लाटा. ओके, 2 माणसाला 2 लाटाचा बास होतो. छोट्या छोट्या लाटा किंवा मोठ्या लाटा एकदम घेतल्या तरी चालते. आणि लाटायचं कापण्यासारखे काप करायचे आणि फोडणी टाकायची आणि छान लागते. आता मी लाटून तुम्हाला परत दाखवते. एक लाटा झालेला आहे. गव्हाचं पीठ हे कणिक मी अर्धा तास आधी भिजवलेली. ओके, आता मी परत लाटते आणि तुम्हाला दाखवते. काप कसे करायचे मी परत तुम्हाला दाखवते. छान लागतं, चवीला खूप छान लागतं. एकच पर्याय, लहान मुलं पण छान म्हणतात. आपण डाळ वरण कसं करतो त्या फोडणीत फोडून उकळी आल्यावर टाकायचं. लहान मुलांना तसं करायचं आणि तिखट लागल्यानंतर तिखट, मोठ्या माणसांना तिखट टाकायचं, छान लागतं. मी आता पाती लाटत आहे. बघा, चपाती लाटत आहे म्हणून मी फोन बाजूला ठेवलेलं आहे. आणि तुम्हाला कशा कापण्या करायच्या त्या कापण्या झाकून किंवा उलथवूनही तुम्ही कापू शकता. ओके, आणि थोडंसं घट्ट पीठ मळायचं. चपातीला मळतो तसं नाही मळायचं, घट्ट म्हणजे मीडियम साईजचं मळायचं. चपातीला एकदम आपण पातळ मळतो ना चपाती फुगण्यासाठी, पण आता हे घट्ट एकदम मळायचं. ते मी चपाती तुम्हाला दिसत नाही, मी दाखवते 2 मिनटं मोबाईल हातात. हां, ओके, चपाती लाटतात तशी चपाती लाटायची गोल आणि त्याचे काप करायचे पटकन. आणि गरम गरम झाल्यानंतर सर्व करायचे. पापड आणि लोणच्यासोबत हा चपाती लाटलेली आहे. आता मी काप करून दाखवते तुम्हाला. बघा, मी चाकूच घेतलेला आहे. उलटणं मला ॲक्च्युली उलटण्यात पण छान येतात. किती छान आहे बघा. ओके, एकदम असं कापून ठेवायचे का, नाहीतर इकडे फोडणी टाकून उकळी आली की त्यामध्ये पाण्यामध्ये पण टाकू शकता तुम्ही. असं छान लागतं. किती छान झालेलं आहे. असं कापायचं आणि तिसरा गोळा पण मी असाच करणार आणि लाटणार आणि फोडणी झाल्यानंतर उकळल्यानंतर हे काप मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. तुमच्याकडे करतात का हा प्रकार, आणि ह्या प्रकाराला काय बोलतात मला सांगा. तिखट टाकायचं, थोडंसं आंबट चिंच असेल किंवा आमसूल असेल तर पण चालेल, चव लागतं तिखट आंबट. आणि थोडासा गुळाचा खडा पण टाकायचा आमटीमध्ये. ती फोडणीची प्रोसिजर दाखवते मी. पहिल्यांदा लाटून घेत आहे, त्यामुळे तिथं बघा दुसरी चपाती 2 चपाती मी एकदम लाटून घेतल्या होत्या, त्यामुळे वेळ लागला होता मला. ओके, आता दुसरी चपाती पण असेच आहे, असेच काप करून घ्यायचे आणि फोडणी टाकायची आहे.
कळलं असेल तुम्हाला. असे एकदम पूर्ण आणि एकदम छोटे पाहिजे असेल तर तुम्हाला पटकन जेवायचं आहे, कुठं बाहेर जायचं आहे पटकन, तर तुम्ही छोटे छोटे पण काप करू शकता, म्हणजे पटकन लवकर शिजतील. पण हे हातात तर बसले पाहिजे, तोंडात आले पाहिजे, म्हणून हे मोठे मोठे मी कापलेले आहे. किती भराभरा करते बघा मी, पटकन म्हणजे होतं हे. तुम्हाला अर्धा तास एकदम भूक लागलेले कडक आहे, कधी करा भात आमटी असं वाटत असेल तर हा पटकन कणिक मळून इकडे तयारी करून हा पदार्थ होऊ शकतो, तुम्ही करू शकता हा पदार्थ. बघा असा मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. आता हे फक्त फोडणी टाकायचं आणि उकळी आल्यावर ह्याच्यात टाकायचं. पुढची रेसिपी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.